आणि सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यामध्ये 7 तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे. पावसाळा संपला, आता परत काही पाऊस येणार नाही, मात्र थंडी मात्र सुरू होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आनंद लक्षात घ्यायचा. ज्यांना कोणाला हरभरा पेरायचं तर हरभरा पेरू शकता, गहू पेरू शकता, मका काढू शकता, सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता. त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता. ऊन देखील चांगलं चांगलं राहणार आहे, चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे, म्हणून हे लक्षात येतं. डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी. उद्या 7 तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे. फक्त आज म्हणजे 6 तारखेला आजच्या दिवस फक्त 3 जिल्ह्यामध्ये, कोणता जिल्हा मग? सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि सातारा ह्या परिसरामध्ये आणि इकडं माळशेज घाट त्या भागामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी काहीतरी भागात पाऊस पडेल, म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात दुसरीकडे मात्र कुठंच पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्याला 7 तारखेला सांगली, निफाड, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नांदुरा, अक्कोट, खामगाव, अकोला, वर्धा, नागपूर, भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल. ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल. 8 तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि 9 तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुरी भरणार आहे. म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे. पारा निचंकी होणार आहे. 12-13 अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे. खूप थंडीची लाट येणार आहे. पण हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतं. ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता, म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता. आणि कांदा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. कांद्याचं रोप देखील तुम्ही टाकू शकता. राज्यात मध्ये सांगायचं झालं तर